मस्त अशी चिकन बिर्याणी दिसते समोर, छान झाकून घेतली. आणि जुन्या पद्धतीने जशी जेवणं घेऊन लोक शेतावर जायचे ना, शेतकरी लोक वगैरे, तशा पद्धतीनेच आम्ही हा जुगाड केलेला आहे. तर थोड्याशाच अंतरावर आम्हाला जायचं होतं. तर ताई म्हणतात जसे आहे तसेच आपण त्याच पातेली घेऊन जाऊ बिर्याणीची. तर तसेच आम्ही बांधली आणि घेऊन गेलो. तर बघा इथे आम्ही पोहोचलोत आमच्या डेस्टिनेशनला, कारण की आम्हाला उल्कापात पाहायला जायचं होतं म्हणून. तर 13 तारखेची व्हिडिओ आहे ही. मस्त टेंट वगैरे लावले, शेकोटी पेटवलेली. आणि बघा सगळेजण गेल्यानंतर 9:30 झालेले आम्हाला जाता जाता. तर तिथे बिर्याणीचा सगळे आस्वाद घेत होते. मी आणि ईशांत व्हेज खात होतो. तर छान अशी आमची जेवणं वगैरे झाली. त्यानंतर शेकोटीचा आनंद घेतला. आणि मग 10:30 की 11:45 झालेले, सगळेजण सज्ज झाले होते उल्कापात पाहण्यासाठी. तर ईशानने सुद्धा कॅमेरा सेट केला. बाकी हे चला, धन्यवाद हा तुमचे, तुमच्यामुळे आम्हाला उल्कापात बघायला मिळाला. आणि ही रात्रीची जी कॅम्पिंग नाईट जी आहे ती आम्हाला अनुभवायला मिळालेली आहे. तर एन्जॉय केलेली तुमचे आम्ही. खूप 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 धन्यवाद. अगदी व्हिडिओ आहे ना ती दुसऱ्या दिवशीची आहे, म्हणजे रविवारची सकाळची. तर आई बाबा ते जगन्नाथपुरीला गेलेत फिरायला. तर त्यांच्यासाठी ड्रायफ्रुट्सचे लाडू होते आणि मेथी डिंकाचे लाडू वेगळे बनवलेले होते, कारण की आईंचा सोमवार आणि गुरुवार 2 दिवस उपवास असणार होता. तर इथे अगोदर जे ड्रायफ्रुट्स लाडू आहेत ते त्यांना दिले बनवून उपवासासाठी. आणि त्यानंतरचे आहेत ते डिंकाचे आणि मेथीचे बनवलेले. इथे ना गोड चटणीविषयी आम्ही दोघीजणी बोलत होतो. गूळ खजूर वापरतात का म्हणून त्यामध्ये, तर ते चालू होतं. त्यानंतर आता इथे ना मेथी आणि डिंकाचे लाडू सुद्धा वळून घ्यायला लावलेले आहेत मी. खजूर, चिंच, गुळ तर काही टाकू शकते. इथे श्रेयूला आणि खुशीला आहे ना पास्ता हवा होता. तर ते माझ्या मागे लागलेले का तू पास्ता बनवून दे. श्रेयू म्हणतो मी बनवतो. असं आमचं गपशप चालली होती. तुम्ही पण आनंद घ्या. श्रेयूला येतो. आईस्क्रीम आणलाय बघा. कोणता आणलाय आईस्क्रीम? गडबडी. तर चला, गडबडी आईस्क्रीमचा आनंद तर घेतला आम्ही.